स्वर्गात गेल्यावर जलदेवाने झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटून ही महाराजांचे कार्य व पराक्रम विचार यांची प्रेरणा ताजीत आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडू इथल्या लोकांना तर सोडत, पण इथल्या दरेखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागर लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 36 हातींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, ती तिन्ही जमत जाणारे, शिस्त प्रिय व वाणिज्य जी जिजाऊचे पुत्र व महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे, राजाचे हितचिंतक जो जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणत्याही काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोंडीस तोंड निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांचे सुपुत्र शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्या आपापसात सतत लढाई व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नागवून मारले जायचे. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन मातृते शके 1551 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्य आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला. अरे माझा राजा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात साचपडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली. भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला. म्हणूनच म्हणासे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती. अहो शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भटकती करून सवंगडी गोळा केले. तानाजी, येसाजी, नेताजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हर हर महादेव अशी गर्जना आसमंतात घुमवली आणि वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. एक होता शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची. त्यांची जात होती मर्द मराठ्याची. देशात लाट आणली भगव्या झेंड्याची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटना, कौशल्य, राज्यधर्म पालन, श्रीदक्षिणे आदी गुणांनी गेली अनेक शतके स्वातंत्र्यात बुडालेल्या या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज. आज 350 वर्ष उलटूनही महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधीच विसरू शकत नाही. हाही एक इतिहासच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीमध्ये शिवरायांनी घडविला. घेऊन मुठभर मावळ्यांनी दिली छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी.
विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती. तूच आमचे मंदिर आण तूच आमची मूर्ती. तूच आमचे मंदिर आण तूच आमची मूर्ती. मित्रांनो, आजच्या या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बांधण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. तोंडात नको हृदयात शिवभक्त नित्य असू दे. तोंडात नको हृदयात शिवभक्त नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.